जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गासाठी 2024 मधील पहिले अपडेट। अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गातील बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूसंपादनासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यासोबतच बीड जिल्ह्यामधील राजुरी घाटसावळी येथे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे। त्यामुळे रेल्वेचे काम थांबले आहे। यामुळे अचानक बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय झाले आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गाला लवकरच गती द्यावी व त्यासोबतच या रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू व्हावे यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार प्रीतमताई मुंडे यांनी नगर बीड रेल्वेचा आढावा बैठकीतून घेतला। नगर बीड परी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनातील वाटपातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला त्यावेळी दिल्या आहेत। लवकरच या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी दूर केल्या जाणार आहेत आणि शिरूर तालुक्यातील विगणवाडी रेल्वे स्थानकासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या आहेत। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गातील बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी बरगवाडी घुगेवाडी घाटसावळी येथील रेल्वे पूल संदर्भात सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांच्या काही अडचणी होत्या। तर अहमदनगर येथे केंद्रीय रेल्वेच्या कार्यालयाला भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी बीड जिल्ह्याचे विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात बैठक बोलावली। या बैठकीमध्ये रेल्वेचे उपमुख्य अभियंता श्री RK यादव यांच्यासोबत ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील काही गावांमधून शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या वादामुळे या रेल्वेचे कामकाजाला अडचण येत होती। मात्र या रेल्वे मार्गाचे काम करत असताना शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता ठेवला नव्हता। याबाबत 2 दिवसांपूर्वी रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी RK यादव यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी चर्चा केली आणि या बैठकीनंतर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवला असल्याची ग्वाही दिली। त्यामुळं या रेल्वे मार्गावर शेतकऱ्यांना आपल्या बांधावर जाण्यासाठी पूल वाढवून देणार असल्याची घोषणा त्यावेळी त्या बैठकीत झाली आहे। बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यासंबंधी रेल्वेचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यामुळं याचा मार्ग मोकळा झाला आहे। ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांतील वाद मिटून झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बांधावर जाण्यासाठी पूल बांधण्यात येईल अशी घोषणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। त्यासोबतच अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गामध्ये काही ठिकाणी या भूसंपादनासाठी अडचणी येत होत्या। त्यामुळे बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये नगर बीड परी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनातील आणि मावेजा वाटपातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत। त्यासोबतच लवकरच या भूसंपादनाच्या अडचणी दूर केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली आहे। शिरूर तालुक्यातील विगणवाडी रेल्वे स्थानकासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था देखील करणार असल्याची माहिती त्यांनी या बैठकीदरम्यान दिली आहे। त्यामुळे एकंदरीतच अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गातील पुढचा टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गातील भूसंपादनातील अडचणी देखील दूर करून या प्रकल्पाला गती देणार असल्याची माहिती प्रीतमताई मुंडे यांनी बैठकीदरम्यान दिल्यामुळे हा प्रकल्प लवकरच दृष्टिक्षेपात उतरेल असा अंदाज व्यक्त होत आहे। तर मित्रांनो, अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गातील 2024 मधील पहिले अपडेट याविषयी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। अहमदनगर बीड परी रेल्वे मार्गाचे कामकाज सध्या स्थितीला कुठपर्यंत आलं आहे याची जर माहिती पाहिजे असेल तर डाव्या भाऊचा व्हिडिओ पहा। नांदेड विभागातील रेल्वे मार्गाच्या माहितीसाठी उजव्या भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा। जर तुम्हाला हाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।